आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। जागतिक धम्मध्वज आहे 8 जानेवारीला आणि पूर्ण जगामध्ये धम्मध्वज स्थापना दिवस हर्षोल्लासात साजरा होत आहे। यावेळेस पाहिलं असेल आपण 10 एकर बुद्धविहार निर्मितीसाठी आपण ही जागा घेतलेली आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये असं कुठलंच विहार नसेल अशी तर आपण 10 एकरमध्ये बुद्धविहाराची निर्मिती करणार आहोत। त्याचं एक पहिलं पाऊल म्हणून आपण 50 फुटाचा धम्मध्वज पंचशील ध्वज त्याची स्थापना करणार आहोत। त्या स्थापनेसाठी आपल्याकडून थायलंडचे भंतेजी येणार आहेत, त्यानंतर सिने अभिनेते गगन मलिकजी येणार आहेत, त्यानंतर संपादकचे सम्राटचे सहसंपादक कुणाल कांबळे येणार आहेत। आपल्या पूर्णचे जे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर उपगुप्त महातेरो हे येणार आहेत। डॉक्टर सिद्धार्थदादा भालेराव जे गंगाखेडमध्ये आपले नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर भंते मोहितानंद जे आहेत, त्यानंतर भंते मोगल्यान जे आहेत, असे मान्यवर आपल्याला 8 तारखेला उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण 50 फुटाचा जो महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही एवढा 50 फुटाचा पंचशील धम्मध्वज हे पहिल्यांदा आपण परभणी जिल्ह्यामध्ये स्थापन करत आहोत। आणि मी सर्व आपल्या माध्यमातून पाहिलं असेल मंचाची तयारी मोठी प्रमाणात केलेली आहे। 10 एकर जागा आहे, व्यवस्था कशी असेल भाऊ उपासकांना जाण्यासाठी कशा पद्धतीत आहे आपण पाहिलं असेल समोर त्याला तर समोरून आपण जी कमान आहे तिथून बौद्ध उपासिका सर्व येतील, भंतेजी तिथून येतील। त्यानंतर हे आपलं इथं ध्वजावरण होणार आहे। ध्वजावरण झाल्यानंतर आपण पाहिलं असेल मंडपाचं सध्या काम चालू आहे, स्टेज आणि सर्व बौद्ध उपासिका यांना आपण बसण्याची व्यवस्था करत आहोत। इथं आपलं धम्मदेशना होणार आहे। ह्या भागाचे आमदार राजेश विटेकरसुद्धा येणार आहेत आणि इथं त्यांचं मनोगतसुद्धा होणार आहे। आणि मला तुमच्या माध्यमातून सर्व आमच्या बौद्ध उपासिकांना कळकळीची विनंती करायची की तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्याला सांगितलं होतं की शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने चालायचं आहे। आणि ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं, तर गेल्या 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल परभणी ते चैत्यभूमी अशी 580 किलोमीटरची धम्मयात्रा आपण परभणी शहरातून काढली होती। त्याच्यासाठी सुद्धा थायलंडची 110 भंतेजी आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 2500 वर्षापूर्वीच्या अस्तिक्लेश आपण त्या यात्रेत सहभाग केल्या होत्या। परभणी जिल्ह्यातील बौद्ध उपासक आणि उपासिकांच्या प्रचंड ताकदीनं आणि त्यांनी सोबत सहकार्य केल्यामुळं सर्व ही धम्मयात्रा आपण यशस्वी करू शकलो। बाबासाहेबाचं स्वप्न जे होतं धम्मचक्र गतिमान करायचं त्याचं पाऊल म्हणून आपण हे दुसरं पाऊल उचललेलं आहे। आणि तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे। मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही जसं पाहितलं की 10 एकरचा परिसर आहे पूर्ण आपला, माळ जे आहेत पाहिलं असेल तुम्ही त्या माळापर्यंत भविष्यामध्ये इथं तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे विचार आहेत आपल्याला म्युझियमसुद्धा एक अर्ध्या तासाचं पाहण्यासाठी आपण हॉल करणार आहोत, बुद्धविहार निर्मिती करणार आहोत, विपश्यना केंद्र इथं करणार आहोत। भंतेजीचं प्रशिक्षण शिबिर तर राहणारच आहे, पण मला दुसरी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायची की जे भंतेजी वयोवृद्ध होणार आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांची राहायची कायमस्वरूपी व्यवस्था आपण इथं करणार आहोत। त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाचं रूपसुद्धा आपण इथं जवळपास 150 फुटाचं उभारणार आहेत। आपलं भविष्याचा प्लॅन आहे आपला करण्यासाठी धम्मोपासकांना फार मोठी 8 जानेवारीला आपण संधी दिली। 8 जानेवारीला फक्त आपण एक जे ध्वजावरणच्या स्थापना झाल्यानंतर ते बौद्ध उपासकांनी पाहिलं पाहिजे की जागा कशी कुठं काय होणार आहे, त्यासाठी आपण समजा उपलब्ध करून दिलेलं आहे लोकांना बौद्ध उपासकांसाठी। आणि तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की परभणी जिल्ह्यातील बौद्ध उपासिका सर्व तरुण वर्गमित्रांना की आपण सर्वांनी येऊन ह्या कार्यक्रमाचं एक ध्वज स्थापना दिवस आहे, राष्ट्रीय ध्वज आपण 50 फुटाचा या जागेवर उभा करत आहोत। एक अनोखा आगळावेगळा स्थापना दिवस साजरा करत आहोत। तर या साजरा करण्यासाठी पाहण्यासाठी सर्वांनी इथे उपस्थित राहावं ही माझी त्यांना विनंती आहे। आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिन 8 जानेवारी रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो आणि परभणी हे चळवळीचं केंद्र म्हटलं जातं, दलित चळवळीचं केंद्र आहे। आणि ह्या चळवळीच्या केंद्रामध्ये पूर्णा येथे मोठं विहार पूज्य भंतेजींनी उपाली थेरो नगरमध्ये उभा केलं आहे। तद्वतच आम्रवन महाविहार म्हणून देवगाव फाटा येथे सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ भाऊच्या सहकार्याने तिथंही विकासात्मक कामं सुरू आहेत, तिथंही मोठी बुद्ध मूर्ती उभा केली। आणि त्याच धर्तीवर आता हे 3रं जे केंद्र आहे आणि हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं केंद्र होणार आहे। इथं या ठिकाणी थायलंडहून पूज्य भंतेजी येत आहेत, आपल्या
अखिल भारतीय भिक्खू संघाचे उपाध्यक्ष असणारे उपगुप्त भंतेजी येणार आहेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या धम्मध्वजाचं कुठं अनावरण किंवा रोहन झालेलं नाही आणि ते या ठिकाणी सिद्धार्थ भाऊनं स्वतःच्या स्वकष्टाच्या कमाईतून इथं 10 एकर जमीन इंद्रायणीच्या माळाच्या पायथ्याशी घेतली. त्यातील त्यांनी ती पूर्ण जमीन आश्रय सेवाभावी संस्था जी आहे तिच्या नावे घेऊन या ठिकाणी फक्त धम्माचं काम, विपश्यना केंद्र आणि पुढील भविष्यामध्ये भिक्खू प्रशिक्षण केंद्र आणि याला जिल्हा नियोजन मंडळातून तातडीनं त्यांनी आता प्रस्ताव तयार करून पहिल्या ह्याच्यामध्ये ह्याला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्याचं ठरवलेलं आहे. आणि एवढा 50 फुटाचा धम्मध्वज या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आयोजनातून उभा होता. हे अतिशय बौद्ध धम्मियांसाठी अतिशय सिद्धार्थ भाऊचं धम्माविषयीचं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे. स्वतःचे श्रम, स्वतःची वेळ आणि स्वतःचा पैसा खर्च करून बाबासाहेब तर म्हणले होते की फक्त 20%च खर्चा स्वतःच्या ह्याच्यातून, पण सिद्धार्थ भाऊकडे बघितलं तर असं वाटतं की ते पूर्ण स्वतःची जी जमापुंजी आहे त्याच्यातली 50% निश्चितच या ठिकाणी खर्चित असतील. आणि एवढ्या भव्य प्रमाणावर बौद्ध परिषदांचं आयोजन, धम्माच्या दृष्टीनं जी काढलेली ऐतिहासिक धम्म पदयात्रा होती ती बघितली. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे थायलंडचे जे सगळे जे तिथले जे भंते जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं काम, पूर्ण महाराष्ट्राच्या जवळपास 2000 विहारांना त्यांनी मूर्तीचं दान केलं असावं थायलंडहून आणून. आणि कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाहीत. विशेष म्हणजे ते मूर्ती आणली तर बाकीचे लोक परदेशातून मिळणाऱ्या मूर्तीला ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस वगैरे घेतात. मूर्त्या दिल्या, अष्टधातूच्या मूर्त्या आहेत, पंचधातूच्या मूर्त्या आहेत, 6 फुटाची मूर्ती आहे, 4 फुटाची मूर्ती आहे. त्यांचं अतिशय चांगलं काम आहे. बुद्धाने काय आव्हान करायला? नाही, निश्चितच ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील सर्व बौद्ध बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाचं साक्षीदार व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी येऊन बुद्ध आणि संघवंदना धम्मवंदनेचं श्रवण केलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भिक्खू येणार आहेत, त्यांच्या धम्मदेशनेचा सुद्धा लाभ होणार आहे. सर्वांनी या ठिकाणी येऊन ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं माझं त्यांना आव्हान आहे. सर्व